कृपाशंकर यांचं विधान म्हणजे कारस्थान. मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं ठरवलेलं आहे अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे. वातावरण निर्मिती केली जाते, माहोल बिघडवला जातोय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. भाजपला मराठी महापौर होऊ द्यायचा नाही असंही राऊतांनी म्हटलंय. कृपाशंकर सिंह भाजपचा बोलका पोपट आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर टीका करताना संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. संगल में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, देश को संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना. हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. बघा, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे. आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली, हे वातावरण निर्माण करण्यासाठी. कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे, बरं का. आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे. ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात. आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे. त्यांनी ठरवलं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यात खतम करून टाकायचं. आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे, ही वातावरण निर्मिती करायची. कि तो हिरवा साप वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर हा कोणी खान, पठाण किंवा अब्दुल बनू शकतो. मुंबईचा महापौर कोणीतरी बुरखावाली महिला पण बनू शकते. तेव्हा कुठल्या ठाकरे गटातल्या लोकांना मिरची लागली, कोण बिळातून बाहेर आले, कोणी आक्षेप घेतला. पण जेव्हा कृपाशंकर सिंगनी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय बनू शकतो असं म्हटलं, तर हे सगळेच बिळातून बाहेर आले, बोंबलायला लागले. जेणे काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारीच ह्या लोकांनी घेतलेली दिसते.